हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सामान्य विज्ञान विषयाचा महामॅरेथॉन घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हे सेशन आवडलं, उपयोगी वाटलं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे हायड्रोजनचे एकूण समस्थानिके आहेत। त्याने प्रश्न विचारला आपल्याला की हायड्रोजन जो आहे त्याचे किती समस्थानिके आहेत, आयसोटोप किती आहेत, कोणाचे? हायड्रोजनचे। पहा, लक्ष द्या सर्वांनी, हायड्रोजन शोज हाऊ मेनी आयसोटोप्स। तर विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजन जो असतो तो 3 आयसोटोप्स दाखवतो। किती? 3। सगळ्यात पहिले पहा, त्यांची तिघांची 3 नाव आहेत। हायड्रोजनचे 3 आयसोटोप, पहिला आहे प्रोटियम, दुसरा असतो ड्यूटेरियम आणि तिसरा असतो ट्रिटियम। असे 3 आयसोटोप्स असतात कोणाचे? हायड्रोजनचे। आता प्रोटियमला कसं लिहितात? H वर 1 आणि खाली सुद्धा 1, हा झाला प्रोटियम। ड्यूटेरियमला लिहितात H वर 2, वर किती लिहितात? 2 आणि खाली लिहितात 1। आणि ट्रिटियमला लिहितात H वर 3 आणि खाली 1। हे झाले 3 आयसोटोप्स किंवा समस्थानिके कोणाचे? हायड्रोजनचे। आता पहा, सर्वांनी लक्ष द्या, यामध्ये नाही का तुम्हाला प्रश्न अजून काय विचारू शकतो, याच्यामध्ये न्यूट्रॉन किती असतात काढा, असं जर का म्हटलं तर या वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस करायची, आपण न्यूट्रॉन काढू शकतो। 1 - 1 न्यूट्रॉन किती? 0। इथं दोघातून 1 गेला, न्यूट्रॉन किती? 1। आणि इथे न्यूट्रॉन किती? 2। प्रश्न असाही विचारू शकतात, कोणता असा आयसोटोप आहे हायड्रोजनचा त्याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन असतात? तर म्हणायचं ट्रिटियम आहे। कळलं? नंतर या ड्यूटेरियमला D ने डिनोट करतात, D, आणि ट्रिटियमला T ने डिनोट करतात। कळलं? D कोणासाठी वापरला जातो? ड्यूटेरियमसाठी। T वापरला जातो कोणासाठी? ट्रिटियमसाठी। कळलं? आणि एक जड पाणी राहतं, जड पाणी। मी एक प्रश्न घेतलेला आहे याच्यापूर्वी। जड पाणी म्हणजे होते D2O। आपलं नॉर्मल पाणी म्हणजे काय? H2O। कळलं सर्वांना? हे सुद्धा लक्षात ठेवजा। कळलं? समजत आहे सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे वर्टिब्रेटा उपसंघाचे एकूण किती वर्ग आहेत? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला की हाऊ मेनी क्लासेस आर देअर इन सब फायलम वर्टिब्रेटा। सब फायलम आहे वर्टिब्रेटा, त्याच्यामध्ये किती क्लास येतात? तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपल्या 10वीच्या पुस्तकानुसार पाहिलं तर 6 येतात। किती येतात? 6। पण मी दुसऱ्या गुगलवर किंवा दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं तर फक्त 5च आन्सर दाखवते। पण आपल्याला जे उत्तर लिहायचं आहे ते महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकानुसारच लिहायचं आहे, म्हणून सगळ्यांनी उत्तर हे 6च लिहायचं जर असा प्रश्न आला तर। ठीक आहे, लक्षात ठेवा। सब फायलम किती आहेत? क्लासेस किती आहे सब फायलम वर्टिब्रेटामध्ये? 6 आहेत। आता ते 6 कोणकोणते आहेत पहा, सर्वांनी लक्ष द्या। एक आहे सायक्लोस्टोमॅटा, नंतर नंबर 2 आहे पायसेस, नंबर 3 एम्फिबियन, बरोबर। नंबर 4 रेप्टाइल्स, नंबर 5 एव्स आणि नंबर 6 मॅमल्स। कळलं? असे 6 काय आहेत? वर्ग आहेत। आता यांना मराठीमध्ये काय काय म्हणतात पहा, लक्षात द्या सर्वांनी। पायसेस म्हणजे मत्स्य, काय? मत्स्य। एम्फिबियन म्हणजे काय? उभयचर। नंतर रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप, नंतर एव्स म्हणजे काय? पक्षी, आणि मॅमल्स म्हणजे काय? सस्तन प्राणी। विद्यार्थी मित्रांनो, असे हे 6 काय आहेत? क्लास आहेत। कशामधले? सब फायलम वर्टिब्रेटा मधले। कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता। तर कोणकोणते आहेत ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा। पायसेस मध्ये सर्व मासे येतात,
एम्फिबियन म्हणजे असे प्राणी येतात जे जमिनीवर आणि पाण्यात राहतात. त्यानंतर सरीसृप रेप्टाइल्स, जे सरपटणारे प्राणी आहेत ते सर्व कशात येतात? रेप्टाइल्स मध्ये येतात. त्यानंतर एव्ज, सगळे पक्षी एव्ज मध्ये येतात. आणि सस्तन प्राणी त्यांना म्हणतात ज्यांना हे पिन्ना असतात आणि मेमरी ग्लँड असतात. कळालं? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या थोड्या प्रजाती, काय म्हटलं? कोणाच्या, कोण असा आहे ज्याच्या थोड्या प्रजाती कशा असतात? एकपेशीय, आणि व इतर सर्व कशा असतात? बहुपेशीय. बोला, अतिशय चांगला प्रश्न विचारला. सम आर युनिसेल्युलर व्हाईल मोस्ट ऑफ आर मल्टीसेल्युलर. असा कोण आहे म्हणते? व्हायरस, बॅक्टेरिया, अल्गी का फंगाय? विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर येतं शैवाल, अल्गी. कळालं? विषाणू तर हे सेलच नाही आहे बरं, यांना असेल्युलर म्हणतात. ना ते युनिसेल्युलर आहेत ना मल्टीसेल्युलर आहेत, त्यांना आपण असेल्युलर म्हणतो. ठीक आहे, काय म्हणायचं? असेल्युलर. ते कोणत्या सेलमध्ये? सेल म्हणून मानतच नाहीत. कोणाला? विषाणूला, व्हायरसला असेल्युलर म्हटलं जातं त्यांना, असेल्युलर. कोण? विषाणू. आता हे बोला, युनिसेल्युलर असतात. कसे असतात? युनिसेल्युलर. कोण? विषाणू नाही, जीवाणू, बॅक्टेरिया. आणि कवक हे दोन्ही राहू शकतात. काय? युनिसेल्युलर सुद्धा, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, दोन्ही राहू शकतात. कोण? कवके म्हणजेच फंगाय. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, क्लाइनफेल्टर सिंड्रोम असलेल्या व्यक्तीमध्ये लैंगिक गुणसूत्रांची रचना कोणती असते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. काय विचारलं? व्हॉट इज द सेक्स क्रोमोझोम कंपोजिशन इन अ पर्सन विथ क्लाइनफेल्टर सिंड्रोम. असा व्यक्ती ज्याला क्लाइनफेल्टर सिंड्रोम राहतो त्याच्या बॉडीमध्ये कोणते गुणसूत्र राहते असं त्यांनी आपल्याला विचारलं. इथे दिलं XO, XXY, XXX, XYY. पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले हा जो सिंड्रोम आहे ना, हा सिंड्रोम पुरुषांना होतो. कोणाला होतो? पुरुष. ठीक आहे, हा कोणाला होतो? पुरुष जर का नॉर्मल असेल तर त्याच्या शरीरामध्ये किती? 22 पेअर, म्हणजे मी असं लिहितो 44 AA असतात, म्हणजे 44 ऑटोसोम्स असतात. टोटल आपल्या शरीरामध्ये किती क्रोमोझोम आहेत? 46. ठीक आहे, 46 पैकी 44 जे असतात ते ऑटोसोम्स असतात, आणि जे 2 असतात आपल्या शरीरामध्ये, म्हणजे मी आहे तर XY असेल माझ्या बॉडीमध्ये, बरोबर. पण हा जो व्यक्ती आहे ज्याला काय आहे? क्लाइनफेल्टर सिंड्रोम आहे, तर त्याच्या शरीरामध्ये XY सोबत अजून एक ऍडिशनल X जॉईंट होतो. ऍडिशनल X अजून जॉईंट होतो. म्हणजे याच्या शरीरामध्ये जे क्रोमोझोम राहते ते कोणते कोणते राहते? XXY. म्हणजे पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग टोटल क्रोमोझोम याच्या शरीरामध्ये किती होतात? हे 44, 45, 46 आणि 47. 47 गुणसूत्र राहतात त्याच्यामध्ये. किती गुणसूत्र आहेत? बोला, 47. नॉर्मल व्यक्तीमध्ये किती राहतात? 46. मग एक जास्तीचा कोण येतो? X येतो. ठीक आहे, नॉर्मली तो पुरुष असतो म्हणून काय असते? ऑलरेडी XY, वरून एक X जास्तीचा येतो म्हणून त्याला कोणता सिंड्रोम होतो? क्लाइनफेल्टर सिंड्रोम त्याला होतो. कळालं? अतिशय महत्वाचं होतं हे. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बॉक्साइट मध्ये प्रमुख अशुद्धी कोणत्या असतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला. मेजर इम्प्युरिटीज इन बॉक्साइट्स आर. बॉक्साइट, पहिली गोष्ट तर महत्वाचं काय आहे की बॉक्साइट इज अ ओर ऑफ. बॉक्साइट हा कोणाचा ओर आहे म्हटलं तर म्हणायचं ॲल्युमिनियमचा. कोणाचा ओर आहे? ॲल्युमिनियमचा. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ राहतात? त्याच्यामध्ये राहते Al2O3, सोबत राहते SiO2, Fe2O3 आणि TiO2. असे 3 इम्प्युरिटीज ते सोबत राहतात. पर्याय क्रमांक 1 SiO2, Fe2O3 हे दोघे राहतात, आणि सोबत कोण राहते? सोबत TiO2 हा सुद्धा एक इम्प्युरिटी त्याच्यामध्ये राहते. आणि तुम्हाला माहित आहे मेटॅलर्जी मध्ये इम्प्युरिटीजला गँग्यू म्हणतात. काय म्हणतात? गँग्यू. हे लक्षात ठेवा. आणि गँग्यू ऑर मधून बाहेर काढायचा असेल, धातुकामधून जर का बाहेर काढून फेकायचा असेल तर आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ही प्रोसेस करतो. कळालं सर्वांना? चला, अतिशय चांगला प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 ATM इज इक्वल टू. पहिली गोष्ट तर ATM दिसत आहे, बरोबर आहे. हे ATM हे युनिट आहे प्रेशरचं. कोणाचं युनिट आहे? प्रेशर. प्रेशर म्हणजेच काय? दाब. दाबाचं युनिट आहे कोण? ATM. तर इथे पण दिसतंय बघा, बार सुद्धा युनिट आहे कोणाचं? प्रेशरचं. M बार, मिली बार हे सुद्धा प्रेशरचं युनिट आहे. आणि पास्कल हे सुद्धा युनिट आहे कोणाचं?
प्रेशरचं. यापैकी जे पास्कल आहे PA हे SI युनिट आहे. SI युनिट ऑफ व्हॉट, दाब किंवा प्रेशर. प्रेशरचं जे SI युनिट आहे ते काय आहे, पास्कल. आता इथं प्रश्न काय विचारला आपल्याला, एक ATM हा कोणाच्या बरोबर होतो, 1 बारच्या बरोबर होतो का, 10चा पॉवर 3 मिली बारच्या बरोबर होतो का, 10चा पॉवर 5 पास्कलच्या बरोबर होतो का, सगळेच बरोबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचा, एक ATM म्हणजे एकच बार होते. एक ATM म्हणजे 10चा पॉवर 3 मिली बार होते आणि 10चा पॉवर 5 पास्कल सुद्धा एक ATMच होते. कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता हा, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. चला पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आहे, खालीलपैकी योग्य क्रम कोणता आहे. अतिशय चांगला प्रश्न विचारला, इयत्ता 10वीचा हा प्रश्न आहे. सोलार आपण वेगवेगळे जे ज्यामध्ये एनर्जी आपण पाहतो, थर्मल एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, त्यामधली सोलर एनर्जी जी आहे त्याच्यावर हा प्रश्न आहे. पहा सर्वांनी काय म्हटलं, सोलार अरे पहिले येतो, नंतर स्ट्रिंग, नंतर सोलार पॅनेल का सोलार घट, असे त्यांनी क्रम लावा म्हणून म्हटलं आपल्याला. तर सर्वात पहिले जे येतात ते सोलार घट येतात. हे बघा, सोलार घट सर्वात पहिले येतं. नंतर ते एकमेकांशी जोडल्यानंतर काय बनतात, सौर पॅनल बनवतात. सौर पॅनल एकमेकांशी जुडले तर काय बनते, स्ट्रिंग बनते. आणि स्ट्रिंग जेव्हा एकमेकांशी जुडते तेव्हा जाऊन काय बनते, सौर अरे बनते. म्हणजे पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न आहे, हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी नोंदविला जाणारा दाब कोणता. म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हटलं त्यांनी, व्हॉट इज द प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, बरोबर आहे, हार्ट काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, त्यावेळेस जे प्रेशर राहते त्या प्रेशरला म्हणायचं काय. तर विद्यार्थी मित्रांनो तशा प्रेशरला म्हणायचं सिस्टोलिक प्रेशर. काय म्हणायचं, सिस्टोलिक प्रेशर, सिस्टोलिक दाब म्हणायचं. आता पहा, नॉर्मली पहा, सिस्टोलिक दाब जो राहतो तो राहतो 120 mmHg. हे सुद्धा युनिट आहे प्रेशरचं बरं. mmHg इज अ युनिट ऑफ प्रेशर, लक्षात ठेवा. आणि सिस्टोलिक दाब किती असतो, नॉर्मल व्यक्तीचा सिस्टोलिक दाब असतो 120 mmHg. आणि डायस्टोलिक किती असतो, 80 mmHg. 80 mmHg असतो. कोणता, डायस्टोलिक म्हणजे बघा, हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा सिस्टोलिक, जेव्हा हार्ट रिलॅक्स होतो म्हणजे पूर्णपणे रक्ताने भरलेला असतो त्यावेळेस जो प्रेशर असते त्याला म्हणायचं डायस्टोलिक प्रेशर. डायस्टोलिक म्हणजे काय, डायस्टोलिक प्रेशर जे असतं त्यावेळेस हार्ट हा पूर्णपणे रक्ताने भरलेला असतो, फुगलेला असतो तो, बरोबर. त्यावेळेस त्याचं प्रेशर किती असतं, 80 mmHg. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, हे 120 भागेला 80 हीच आपली नॉर्मल ब्लड प्रेशर असतं, BP असते. आपलं नॉर्मल ब्लड प्रेशर जे आहे, एखाद्या व्यक्तीचं नॉर्मल ब्लड प्रेशर जे असतं ते 120/80 mmHg एवढं असतं. कळालं? तर वर लिहिल्या जातं सिस्टोलिक प्रेशर आणि खाली लिहिल्या जातं डायस्टोलिक प्रेशर. कळालं? जर मी या सिस्टोलिक प्रेशर मधून डायस्टोलिक प्रेशर वजा केला तर मला पल्स प्रेशर मिळतं आणि पल्स प्रेशर राहतं 40 mmHg. लक्षात ठेवायचा. जर कोणी विचारलं की पल्स किती राहतं, पल्स प्रेशर कोणी विचारलं की पल्स प्रेशर किती असतं तर म्हणायचं 40 mmHg. कळालं? हे पल्स प्रेशर असतं. त्यानंतर काय अजून महत्वाच्या गोष्टी पहा. जनरली हे जे ब्लड प्रेशर मोजल्या जातं ते कुठं मोजल्या जातं, हातावर. हातामध्ये कुठं, जनरली लेफ्ट हँडवर मोजल्या जातं, बरोबर. चला आपण पुढचे प्रश्नही पाहूया. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती वनस्पती ब्रायोफायटामध्ये मोडते. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कशाबद्दल विचारले, खालीलपैकी कोण असा आहे जो ब्रायोफाइट्स आहे. पहा, स्पायरोगायरा आहे का, बिलकुल नाही. स्पायरोगायरा थॅलोफाइट्स मध्ये येतो. मॉस, येस, मॉस हे काय आहे, ब्रायोफाइट आहे. मँगो हा एंजिओस्पर्म आहे आणि फर्न हा टेरिडोफाइट आहे. पहा मी लिहून देतो यांच्या समोर. स्पायरोगायरा हा काय आहे, थॅलोफायटा आहे. त्यानंतर मॉस तर झाला. नंतर मँगो काय आहे तर एंजिओस्पर्म आहे, एंजिओस्पर्म. कळालं? आणि फर्न हा टेरिडोफायटा आहे, टेरिडोफायटा. कळालं? टेरिडोफायटा म्हणजे काय, फर्न. आता अजून या ब्रायोफाइट्स मध्ये कोण कोण येतात पहा. ब्रायोफायटामध्ये अजून कोण कोण येतं. ब्रायोफायटाचे एक्झाम्पल जर का आपण पाहिले, एक्झाम्पल अजून, तर याच्यामध्ये मार्केन्शिया येतं, मार्केन्शिया. ठीक आहे. अजून काय येतं, फ्युनारिया.
हे याचे एक्झाम्पल आहेत. कोणाचे? ब्रायोफाइट्सचे. ब्रायोफाइट्सला अजून काय म्हणतात? एम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. यांना काय म्हणतात? एम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. म्हणजे वनस्पती जगताचे ते काय आहेत? उभयचर आहेत. कोण? ब्रायोफाइट्स. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हा जो प्रश्न आहे का की ब्रायोफाइट्सला काय म्हटलं जातं, हा टीईटी मध्ये तर विचारलेला आहे. याच्या ऐवजी एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये सुद्धा विचारलेला आहे. म्हणजे हा एवढा अतिशय महत्वाचा टॉपिक हा आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, द बेसिक युनिट ऑफ नर्वस सिस्टीम इज. म्हणजे काय? चेतासंस्थेचे मूलभूत एकक कोणते? अतिशय चांगला प्रश्न विचारला. नर्वस सिस्टीम, ब्रेन, याचं जे फंक्शनल युनिट असतं ते कोणतं असतं? नेफ्रॉन असतं का? ऊसाइट्स असतात का? न्यूरॉन असते का? मायोसाइट असते? विद्यार्थी मित्रांनो, चेतापेशी, न्यूरॉन्स. ठीक आहे, न्यूरॉन्स हे काय आहेत? चेतासंस्थेचे मूलभूत एकक आहेत. काय आहेत? बेसिक युनिट आहे. आणि मग कोणी विचारलं की हे नेफ्रॉन कोणाचा आहे, तर म्हणायचं एक्सक्रेटरी सिस्टीम. काय? एक्सक्रेटरी सिस्टीमचं युनिट आहे. एक्सक्रेटरी सिस्टीम, बरोबर आहे. म्हणजे अशी सिस्टीम जी युरिन निर्माण करते, लघवी निर्माण करते, त्या सिस्टीमला काय म्हणतात? एक्सक्रेटरी सिस्टीम. आणि त्याचं बेसिक युनिट काय राहतं? नेफ्रॉन. नेफ्रॉन हे मिलियन्स मध्ये राहतात किडनीमध्ये. आपल्याला 2 किडन्या आहेत, बरोबर. आणि त्या दोन्ही किडण्यांमध्ये लाखो करोडो, लाखो म्हणाल मिलियन्स ऑफ काय आहेत? नेफ्रॉन्स आहेत. ठीक आहे. नेफ्रॉन कसा दिसतो यासाठी आपण एक वेगळं सेशन घेऊया. न्यूरॉनचे 3 भाग होतात विद्यार्थी मित्रांनो. एक राहते सेल बॉडी, ठीक आहे, किंवा सायटॉन म्हणतात त्याला. दुसरं राहतं डेंड्रॉन आणि तिसरं राहतं एक्झॉन. असे 3 पार्ट्स होतात. कोणाचे? न्यूरॉनचे. ठीक आहे. आणि नेफ्रॉन जो असतो, नेफ्रॉनचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. नेफ्रॉन मध्ये बोमन कॅप्सूल येते, ग्लोमेरुलस, नंतर पीसीटी, डीसीटी, लूप ऑफ हेनले, कलेक्टिंग डक्ट, असे सगळे पार्ट्स आहेत. कोणाचे? नेफ्रॉनचे. कळालं? चला. आणि नेफ्रॉनचं महत्वाचं काम राहतं युरिन निर्माण करणं. त्यामधून नेफ्रॉन मधून काय होते? रक्त हे फिल्टर होतं. रक्त फिल्टर होऊन त्यामधले घाणेरडे पदार्थ बाहेर चालले जातात लघवी मार्फत, आणि उरलेलं रक्त हे आपल्या बॉडीमध्ये फिरत राहतं. म्हणून किडनी ही खूप महत्वाचा रोल प्ले करते आपल्या शरीरामध्ये. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, धातूंची घनता जास्त असते, अपवाद. आपल्याला माहित आहे की धातू हे चांगले कंडक्टर असतात, सुवाहक असतात इलेक्ट्रिसिटीचे. नंतर ते मॅलिएबल असतात, ते डक्टाईल असतात, म्हणजे त्याच्यापासून तारा काढता येतात, पत्रे निर्माण करता येतात. नंतर ते सोनोरस असतात, त्यांना कशाला मारलं तर ते आवाज निर्माण करतात. त्यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. ते लोकांना इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे त्यांच्यावर कॅटायन निर्माण करतात. ह्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत कोणाच्या? धातूंच्या. पण त्यांनी काय म्हटलं? धातू यांची घनता सुद्धा कशी असते? जास्त असते. हे सुद्धा बरोबर सांगितलं त्यांनी की धातूंची घनता जास्त असते. पण एक्सेप्शन आहे, त्याला अपवाद आहे. कोण असा अपवाद आहे की त्याची घनता जास्त नाहीये? तर हे 4 ऑप्शन दिलेले: सोडियम, ॲल्युमिनियम, मर्क्युरी का लिथियम. विद्यार्थी मित्रांनो, लिथियम असा आहे की लिथियमची जी डेन्सिटी असते ती खूपच कमी असते. धातू असून सुद्धा लिथियम हा असा धातू आहे ज्याची घनता खूप कमी आहे. नॉर्मली धातूंची घनता खूप जास्त असते. कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता इथे एक एच जी म्हणून आहे. एच जी म्हणजे काय? मर्क्युरी. मर्क्युरी हा एकमात्र असा धातू आहे जो कोणत्या फॉर्म मध्ये आढळतो? लिक्विड फॉर्म मध्ये, द्रव स्वरूपात आढळतो. मग मर्क्युरी नाव वेगळं, एच जी काऊन त्याचा सिम्बॉल? तर मर्क्युरीचं जे लॅटिन नेम आहे ते काय आहे? हायड्रागॅरम. काय आहे? हायड्रागॅरम. म्हणून त्याचा सिम्बॉल काय आहे? एच जी आहे. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, फ्लावर विथ बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड फ्लावर. हे तर मला वाटते की 2025चा प्रश्न आहे, या सीईटीला आलेला, टीईटीला. पहा त्यांनी काय म्हटलं? फुलांमध्ये कुमंग व जायांग दोन्ही असतील त्याला असे म्हणतात. अतिशय चांगला प्रश्न विचारला. अँड्रोशियम आणि गायनोशियम जर दोन्हीही एका फ्लावर मध्ये असेल तर त्या फ्लावरला बायसेक्शुअल फ्लावर म्हणतात. काय म्हणतात? बायसेक्शुअल, द्विलिंगी पुष्प म्हणतात. मग जर का फक्त अँड्रोशियम असेल तर युनिसेक्शुअल, जर फक्त गायनोशियम असेल तरी पण युनिसेक्शुअल. कळालं? जर त्या फुलाला खालून काडी असेल, त्याला पेडिसिल असेल तर त्याला म्हणायचं पेडिसिलेट, आणि जर त्याला नसेल तर त्याला म्हणायचं सेसाईल. म्हणजे एका झाडाला, झाडाच्या फुलाला जर खालून पकडायला काही काडी असेल तर तो झाला पेडिसिलेट फ्लावर, आणि त्याला पकडायला पेडिसिलच नसेल तर तो झाला सेसाईल फ्लावर. कळालं? अतिशय महत्वाचं होतं. हे बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे असा फ्लावर ज्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोघंही राहतात. कळालं?
अँड्रोशियम हा काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहे, बरोबर आहे, पुरुष भाग आहे. तर गायनोशियम जे आहे ते काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहे. त्याला आपण काय म्हणतो, पुमंग आणि जायांग म्हणतो. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, गॅसोहोल म्हणजे काय, व्हॉट इज गॅसोहोल. हे एक अतिशय महत्वाचं आहे, आजकाल प्रश्न येऊ शकते. गॅसोहोल म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, पेट्रोल प्लस इथेनॉल या दोघांच्या कॉम्बिनेशनला म्हणतात गॅसोहोल. लक्षात ठेवा, पेट्रोल प्लस काय, इथेनॉल. पेट्रोल काय, कोणी विचारलं पेट्रोल काय आहे, पेट्रोल काय आहे, तर म्हणायचं पेट्रोल हे एक प्रकारचं हायड्रोकार्बन आहे. काय आहे, हायड्रोकार्बन आहे पेट्रोल. आणि इथेनॉल, इथेनॉल हा एक अल्कोहोल आहे. इथेनॉल, इथेनॉल काय आहे, अल्कोहोल. ठीक आहे, दारू म्हणतो आपण याला. आणि याचा फॉर्म्युला जो असतो इथेनॉलचा तो असतो C2H5OH म्हणजे इथेनॉल. कळलं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच एपिथेलियल टिश्यू हेल्प इन मूवमेंट ऑफ म्युकस अँड ओहम. श्लेष्म म्हणजे म्युकस आणि अंडाणू म्हणजे ओहम पुढे नेण्याचे कार्य कोणते उपकला करते, म्हणजे कोणता टिश्यू करतो. क्युबॉइडल इपिथेलियम करतं, सिलिएटेड इपिथेलियम करतं, स्क्वॅमस इपिथेलियम करतं का स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम करतं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे ओहम असतं, ओहम हे असतात फॅलोपियन ट्यूब मध्ये, बरोबर आहे. ओव्हरीमधून निघून ते कशा येतात, फॅलोपियन ट्यूब मध्ये. आता फॅलोपियन ट्यूब मधून त्याला समोर समोर सरकायचं असतं, बरोबर आहे. त्याला अँपुलापर्यंत यायचं असतं. अँपुलामध्ये त्याची वाट म्हणजे तो इथं येऊन थांबतो अँपुलामध्ये, आणि तिथून मग इकडून आलेला स्पर्म त्या अँपुलामध्ये जाऊन त्याला फ्यूज करतो. नंतर झायगोट निर्माण झाल्यानंतर त्याला अजून समोर समोर यावं लागतं, कोणाकडे, गर्भाशयाकडे. म्हणून त्या पूर्ण फॅलोपियन ट्यूब मध्ये काय असतं, सिलिएटेड इपिथेलियम असतं. काय असतात, सिलिएटेड इपिथेलियम, सिलियासारखे. त्याला ते अंड्याला काय करत असतात, एम्ब्रियोला समोर समोर, झायगोटला समोर समोर ढकलत असतात. कळलं, समोर समोर पुश करत असतात. तर लक्षात ठेवायचं, सिलिएटेड इपिथेलियमचं ते काम आहे. कोणाला पुढे पुढे नेण्याचं काम आहे, श्लेष्म, म्युकस आणि अंडाणू यांना समोर नेण्याचं काम कोणाचं आहे, सिलिएटेड इपिथेलियमचं आहे. कळलं सर्वांना. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त, फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त इतर सर्व शिरांमधून कोणते रक्त वाहून नेले जाते. म्हणजे काय, जर आपण फक्त पल्मोनरी व्हेन सोडली, एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन, बाकी सर्व जे व्हेन्स आहेत आपल्या बॉडीमधल्या ते कोणतं रक्त घेऊन जातात. तर लक्षात ठेवायचं की आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही व्हेन्स आहेत, जेवढ्या काही, त्या सर्वच्या सर्व कोणतं ब्लड घेऊन जातात, डीऑक्सिजनेटेड. म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतं, ऑक्सिजन नसतं. मग ऑक्सिजन नसतं म्हणजे काय असतं, CO2 असतं. कळालं, कळालं का सर्वांना. फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त म्हटलं त्यांनी, सर्व शिरांमधून. शिरान म्हणजे काय, शिरा म्हणजे काय, व्हेन्स. व्हेन्स मध्ये कोणतं रक्त राहतं, ऑक्सिजन युक्त रक्त हे राहतं आर्टरीज मध्ये, आर्टरीज मध्ये राहतं. कळालं, आर्टरी मधून ऑक्सिजन युक्त रक्त वाहतं. तर कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त, डीऑक्सिजनेटेड ब्लड हे वाहतं कशामधून, बोला, व्हेन्स मधून. फक्त एकच अशी व्हेन आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड राहतं, त्या व्हेनचं नाव आहे पल्मोनरी व्हेन. कळालं, पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी व्हेन कोणतं ब्लड कॅरी करते, ऑक्सिजनेटेड. याच्यामध्ये राहते कोणतं ब्लड, ऑक्सिजन युक्त ब्लड, ऑक्सिजन युक्त रक्त याच्यामध्ये असते. कोणामध्ये, पल्मोनरी व्हेन. आता पल्मोनरी व्हेन कुठून कुठपर्यंत माहिती आहे तुम्हाला. पल्मोनरी व्हेनचा जो स्टार्टिंग आहे, त्याची जी उगम आहे तो होतो लंग्स पासून, आपल्या 2 फुफ्फुसांपासून होतो. आणि ती ओपन होते आपल्या डाव्या ॲट्रियम मध्ये, लेफ्ट ॲट्रियम मध्ये ओपन होते. कळालं, म्हणजे लंग्स पासून तर लेफ्ट ॲट्रियम मध्ये रक्त आणणं, कोणतं, ऑक्सिजनेटेड रक्त आणणं, हे काम आहे कोणाचं, पल्मोनरी व्हेनचं. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द ऑर्बिटल पिरियड रेंज फॉर सॅटेलाइट्स इन लो अर्थ ऑर्बिट. LEO म्हटलं त्यांनी, लो अर्थ ऑर्बिट. निम्न कक्षेतील उपग्रहांचा परिभ्रमण कालावधी किती असतो. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. लो अर्थ ऑर्बिट सर्वात खाली, हाय असतं, नंतर मीडियम, नंतर काय असतं, लो. मग त्याच्यामध्ये जे उपग्रह फिरतात त्यांना वेळ किती लागतो एक चक्कर मारायला. तर लक्षात ठेवा, 90 मिनिटातच ते पूर्ण एक चक्कर मारतात. आणि तुम्हाला अजून एक महत्वाची लक्षात ठेवा, या LEO मध्येच
काय ठे आहे नंबर 1 याच्यामध्ये ISS आहे बरं, इंटरनॅशनल स्पेस, बरोबर आहे. ISS सुद्धा कशामध्ये आहे, एलईओ मध्येच आहे. आणि दुसरं हबल टेलिस्कोप, हबल टेलिस्कोप हा सुद्धा कुठे ठेवून आहे, टेलिस्कोप लो अर्थ ऑर्बिट मध्ये सुद्धा लो अर्थ ऑर्बिट मध्ये ठेवून आहे. कोण, हबल टेलिस्कोप. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे सुद्धा कुठे आहे, लो अर्थ ऑर्बिट मध्येच आहे. म्हणून त्याला सुद्धा पृथ्वीभोवती एक चक्कर मारायला किती वेळ लागते, फक्त 90 मिनिटं लागते. कळालं सर्वांना. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता दर्शक आम्ल द्रावणात रंगहीन राहतो परंतु आम्लारी द्रावणात गुलाबी होतो. अतिशय प्रश्न चांगला विचारला त्यांनी. काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेटर, कशाबद्दल विचारला आपल्याला प्रश्न, इंडिकेटर बद्दल. रिमेन कलरलेस, तो कलरलेस राहतो म्हणते ऍसिड मध्ये, बट तो पिंक होतो कशामध्ये, बेसमध्ये. असा एकच इंडिकेटर आहे जो स्वतःही कलरलेस आहे, ऍसिड मध्ये कलरलेसच राहतो पण बेसमध्ये गेल्यावर तो लगेच पिंक होतो. तो आहे फेनॉल्फ्थॅलीन. कोण आहे, फेनॉल्फ्थॅलीन. फेनॉल्फ्थॅलीन हा असा इंडिकेटर आहे, ठीक आहे, दर्शक आहे जो आम्लामध्ये कलर बदलत नाही पण आम्लारीमध्ये, बरोबर आहे, म्हणजे बेसमध्ये आपला कलर बदलून तो पिंक होऊन जातो, गुलाबी होतो. कळलं, पिंक म्हणजे काय, गुलाबी होतो. तर त्याचं उत्तर काय होतं, फेनॉल्फ्थॅलीन. विद्यार्थी मित्रांनो, असाच प्रश्न यावेळेसच्या टीईटीला आला होता मिथिल ऑरेंज बद्दल. तर या टीईटीला फेनॉल्फ्थॅलीन बद्दल सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सर्वांनी 8वीच्या पुस्तकात एक चार्ट देऊन आहे, तो चार्ट पाहून जायचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडिकेटर, मिथिल ऑरेंज, फेनॉल्फ्थॅलीन, लिटमस पेपर यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तो चार्ट एक्झामच्या पूर्वी 100% पाहून जा. का, कारण की मिथिल ऑरेंजवर जर का मागच्या वेळेस प्रश्न आला होता तर यावेळेस फेनॉल्फ्थॅलीनवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कळालं. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पवन ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा मानली जाते. पवन ऊर्जा म्हणजे काय, विंड एनर्जी, ठीक आहे, विंड एनर्जी ही कोणती एनर्जी आहे त्यांनी म्हटलं. आता मला सांगा, विंड एनर्जी ही एकदम स्वच्छ ऊर्जा आहे. याच्यात कोणता कोळसा वापरला जातो का, नाही. मग याच्यातून कोणतं धुपड बाहेर पडते का, नाही. याला काही कुठं पाण्याची गरज आहे का, नाही. कुठं वेस्टेज होत आहे का, काही नाही. म्हणजे ही सर्वात स्वच्छ ऊर्जा आहे. कोण, पवन ऊर्जा. पण पवन ऊर्जेचा एकच ड्रॉबॅक आहे की जिथे हवा जास्त प्रवाहित होत असेल तिथेच आपण त्या चक्क्या लावू शकतो, कुठेही लावता येत नाहीत. मग तुम्ही म्हणसाल गावात कुठेतरी अशा मधल्या ठिकाणी लावेल मी, तर शक्य नाही. एकतर तुम्हाला उंच पर्वतांवर जाऊन, पहाडांवर जाऊन लावावं लागेल किंवा समुद्राच्या किनारी लावावं लागेल. कळालं. कारण की समुद्रावरून येणारी हवा जी असते खूप प्रवाहित, चांगली स्पीड नसते, त्यामुळे तिथे ते फिरतील आणि आपल्याला एनर्जी मिळेल, इलेक्ट्रिकल एनर्जी. आता बघा, ह्या विंड एनर्जी पासून आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा निर्माण करू शकतो. कळालं. चला, तर हा अतिशय चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या आजारामध्ये रक्तबिंबिकेचे प्रमाण कमी होते. रक्तबिंबिका जी असते त्याचं प्रमाण काय होतं म्हटलं त्यांनी, कमी होते. व शरीरांतर्गत रक्तस्राव होऊ शकतो म्हटलं त्यांनी. अच्छा, म्हणजे प्लॅटलेट्सचा काउंट काय होतो, कमी होतो आणि आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी म्हणजे रक्तस्राव होऊ शकतो. अशी एकच बिमारी आहे, ती म्हणजे डेंग्यू. काय, डेंग्यू. आता बघा, डेंग्यू हा, हे चारही बिमाऱ्या सांगतो मग तुम्हाला, एड्स, डेंग्यू, स्वाईन फ्लू, रेबीज. एक महत्वाची गोष्ट अजून याच्यामध्ये बघा, किती ऑप्शन चांगलं भेटलं बघा. या चारही बिमाऱ्या होतात व्हायरसमुळे. अतिशय चांगला प्रश्न भेटला आपल्याला. या चारही बिमाऱ्या विचारू शकतात बरं. आणि हे प्रश्न 8वीचाच आहे. 8वी मध्ये दुसरा जो धडा आहे का, त्यामध्ये वेगवेगळ्या बिमाऱ्या दिलेल्या आहेत. पहा, एड्स व्हायरसमुळे होतो, बरोबर. डेंग्यू व्हायरसमुळेच होतो. स्वाईन फ्लू व्हायरसमुळे होतो आणि रेबीज सुद्धा व्हायरसमुळेच होतो. कळालं. आता बघा, एड्स होतो कोणत्या व्हायरसमुळे, HIV व्हायरसमुळे होतो, विषाणूमुळे. कळालं. डेंग्यू, डेन14 नाव काय त्याचं, डेन14 या व्हायरसमुळे होतो डेंग्यू. स्वाईन फ्लू H1N1 या व्हायरसमुळे होतो. आणि रेबीज हा कुत्रा चावल्याने होतो. कुत्रा त्याच्या लाळेमध्ये असणारे व्हायरस आपल्या शरीरात टाकतो, त्यामुळे आपल्याला रेबीज होतो. रेबीजचं एक महत्वाचं सिम्पटम काय आहे, हायड्रोफोबिया, पाण्याची भयंकर भीती वाटणे. कळालं. हे रेबीज कशाने होतो, डॉग बाईट. अजून डॉग, कॅट, मंकी, रॅबिट ऑल्सो. कळालं. नंतर हा जो डेंग्यू आहे का, हा मच्छर चावल्याने पसरतो बरं.
आणि त्या मच्छरचं नाव आहे काय? एडिस इजिप्ती. काय नाव आहे? एडिस इजिप्ती. लक्षात ठेवायचं हे पण. एडिस इजिप्ती नावाचा मॉस्किटो आहे, त्याच्या शरीरामध्ये डेन 14 नावाचा व्हायरस राहतो आणि तो व्हायरस तो आपल्या शरीरात टाकतो, म्हणून आपल्याला डेंग्यू होतो. आणि डेंग्यू मध्ये काय होतं की ताप भयंकर येतं, त्यामध्ये प्लॅटलेट्स काउंट कमी होतो आणि आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी रक्तस्राव होऊन आपला मृत्यू होऊ शकतो. कळालं? आणि एक महत्वाची गोष्ट, हा जो एडिस मॉस्किटो असतो, एडिस इजिप्ती, हा थांबलेल्या पाण्यात जे आहे ग्रो करतो, मोठा होतो. म्हणजे आपल्या घरात जर का कुठे साचलेलं पाणी असेल, चांगलं असेल पण साचलं असेल, तर ते पाणी लवकर तिथून काढून फेकून द्यायचं. कारण की स्टॅग्नंट वॉटर मध्येच कोण ग्रो करतं? एडिस इजिप्ती नावाचा मॉस्किटो ग्रो करतो. तो नालीमधल्या पाण्यामध्ये ग्रो करत नाही. कळालं? वाहत्या पाण्यामध्ये तो ग्रो करणार नाही. कोण? डेंग्यूचा मच्छर. कळालं? चला, अतिशय चांगला प्रश्न होता हा. सगळ्यांची उत्तरं मी विद्यार्थी दिलं तुम्हाला. एचआयव्हीचा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला? ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. आणि एड्सचा फुल फॉर्म काय असतो? अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. मग एड्सची जर का ओळख करायची असेल तर कोणती टेस्ट करतात? इलिसा, एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट असे. सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण धातू सदृश्य मूलद्रव्य आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला की खालीलपैकी कोण मेटॅलॉइड आहे? विच अमंग द फॉलोइंग इज मेटॅलॉइड? एल मीन्स ॲल्युमिनियम, एसबी मीन्स अँटीमनी, ओएस मीन्स ऑस्मियम आणि पीटी मीन्स प्लॅटिनम. आता या चौघांपैकी कोण मेटॅलॉइड आहे असं त्यांनी आपल्याला विचारलं. तर विद्यार्थी मित्रांनो, एसबी म्हणजे काय? अँटीमनी. अँटीमनी हा जो एलिमेंट आहे हा एकटाच या चौघांपैकी काय आहे? मेटॅलॉइड आहे. कळालं? बाकी ॲल्युमिनियम, ऑस्मियम आणि प्लॅटिनम हे तिन्ही धातू आहेत, मेटल. त्यापैकी ओएस आणि पीटी हे जे आहेत ते डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत, डी ब्लॉक मध्ये आढळणारे. आणि ॲल्युमिनियम हा पी ब्लॉक मध्ये आढळतो आपल्याला. कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. हा, चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, पहा, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोडी ओळखा. मॅच द पोल्युटंट विथ इट्स इफेक्ट करेक्टली. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि त्यांनी होणाऱ्या बिमाऱ्या सुद्धा दिल्या. यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे सांगा म्हणते. CO कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे कोबाल्ट कंटॅमिनेटेड वॉटर, याच्याने पॅरालिसिस होते. त्यानंतर SO2 सल्फर डायऑक्साईड, याच्यामुळे स्किन कॅन्सर होतो. नाही. नायट्रोजन डायऑक्साईड मेंटल रिटार्डेशन, बिलकुल नाही. लीड कंटॅमिनेटेड वॉटर लंग स्वेलिंग, बिलकुल नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं जे दिसतंय हेच योग्य उत्तर आहे की कोबाल्टच्या कंटॅमिनेटेड वॉटरमुळे पाहिल्या काय पॅरालिसिस होऊ शकतो. कळालं? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर पाण्यामध्ये लीड असेल ना, लीड कंटॅमिनेटेड वॉटर, त्याच्यामुळे मेंटल रिटार्डेशन होऊ शकते. कळालं? मेंटल रिटार्डेशन जे येते का, पागलपणा, ठीक आहे, मतिमंदपणा, हे कशामुळे येऊ शकतो? लीड कंटॅमिनेटेड वॉटरमुळे येऊ शकतो. कळालं? त्यांनी थोडंफार क्रॉस केलं म्हणून ते चुकलं आणि वरचं जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. कळालं? सर्वांना लक्षात ठेवा. या CO कंटॅमिनेटेड वॉटरमुळे काय होऊ शकतं? पॅरालिसिस. आणि लीड कंटॅमिनेटेड वॉटरमुळे काय होऊ शकतं? मेंटल रिटार्डेशन. कळालं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, रक्ताच्या AB रक्त गटाचा शोध कोणी लावला? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. हु डिस्कवर्ड AB ब्लड ग्रुप? AB ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला म्हणून त्यांनी आपल्याला विचारलं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे 4 ब्लड ग्रुप आहेत, A, B, O आणि AB. बरोबर? यापैकी A, B आणि O हे 3 ब्लड ग्रुपचा शोध लावला होता कार्ल लँडस्टेनर यांनी. बरोबर आहे? मग उरला कोण? AB रक्तगट. कोणता रक्तगट? AB ब्लड ग्रुप. त्याचा शोध त्याच्या विद्यार्थी, ह्या कार्ल लँडस्टेनरचे विद्यार्थी होते, डिकास्टेलो आणि स्टर्लिंग या दोघांनी लावलं. अतिशय महत्वाचा प्रश्न होता. मग डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी कोणाकोणा शोध लावला? ब्लड ग्रुप A, नंतर B आणि O या 3 ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला? डॉक्टर कार्ल लँडस्टेनर. आणि डिकास्टेलो आणि स्टर्लिंग या दोघांनी मिळून एक ब्लड ग्रुप शोधला, तो होता कोणता? AB. कळालं? आता हे काय असतं हे खूप मोठं डिटेलमध्ये आहे बघा. आरबीसीच्या सरफेसवर कोणता अँटीजन असायला पाहिजे, कोणती अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये असली पाहिजे, त्याच्यानुसार आपण ब्लड ग्रुप डिफाईन करत असतो. बरं? आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे RH फॅक्टरमुळे येतात. बरं? RH फॅक्टर जो असतो तो जर का प्रेझेंट असेल तर तो पॉझिटिव्ह होतो
RH फॅक्टर प्रेझेंट नसेल तर तो निगेटिव्ह होतो. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, बेअर प्रक्रियेत बॉक्साईटचे अपक्षालन कशाने केले जाते? अति चांगला प्रश्न विचारला. कोणती प्रोसेस म्हटलं त्यांनी? बेअर्स प्रोसेस. या प्रोसेसमध्ये बॉक्साईटची लिचिंग केली जाते. काय केली जाते? लिचिंग. आणि त्या लिचिंग करताना कोणता केमिकल वापरला जातो असा त्यांनी प्रश्न विचारला. बघा, लिचिंग करताना काय करतात, जो बॉक्साईट आहे त्याला पहिले ग्राइंड करून त्याला सोक केलं जातं, भिजवून ठेवलं जातं रात्रभर म्हणा किंवा 1-2 दिवस त्याला एका केमिकलमध्ये टाकून ठेवलं जातं. तर त्यामध्ये 2 प्रोसेस वापरतात, एक बेअर्स प्रोसेस आणि दुसरी आहे हाल्स प्रोसेस. तर विद्यार्थी मित्रांनो, बेअर्स प्रोसेसमध्ये NaOH वापरला जातो. काय वापरला जातो? NaOH, सोडियम हायड्रॉक्साईडचा उपयोग केला जातो बेअर्स प्रोसेसमध्ये. आणि बेअर्स प्रोसेस ही लिचिंगची एक प्रक्रिया आहे. कळालं सर्वांना? दुसरी प्रोसेस आहे हाल्स प्रोसेस. ठीक आहे, त्याबद्दल आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया जर आला तर. पुढचा प्रश्न पहा, अति चांगला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता प्राणी समपृष्ठरज्जू आहे? समपृष्ठरज्जू म्हणजे काय? कॉर्डेट आहे. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इज कॉर्डेट? कॉर्डेट म्हणजे काय? ज्याला काय, त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड असते. नॉन कॉर्डेट म्हणजे काय? नोटोकॉर्ड नसते. आता कॉर्डेट या चौघांपैकी कोण आहे ते आपल्याला त्यांनी विचारलं. अर्थवर्म हा नॉर्थ कॉर्डेट आहे, बरोबर, गांडूळ. नंतर तारामासा, स्टारफिश सुद्धा नॉन कॉर्डेट आहे, इन्व्हर्टिब्रेट आहे. ठीक आहे. नंतर कोळंबी, प्रॉन, हे सुद्धा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे उत्तर येईल ते आहे कासव. कळालं? हे तिन्ही. आता बघा, हा कोणत्या याच्यामध्ये येतो, हा कोणामध्ये येतो आणि हा कोणामध्ये येतो? गांडूळ जो येतो अर्थवर्म तो येतो ॲनिलिडामध्ये, ॲनेलिडा. कळालं? त्यानंतर तारामासा हा येतो इकिनोडर्मॅटा, इकॅनोडर्मॅटा म्हणतो आपण याला, इकॅनोडर्मॅटा. कोण? स्टारफिश, तारामासा. आणि कोळंबी जे येते ते येते आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा. लक्षात ठेवा या. आणि हा जो आहे कासव, कासव जो आहे तो एका प्रकारचा काय आहे? रेप्टाईल आहे. मग रेप्टाईल हा काय? सरीसृप आहे. आणि हा कोणत्या म्हणजे सबफायलम मध्ये येतो? व्हर्टिब्रेटा. आणि तो कोणाचा फायलम? त्याचा फायलम कोण आहे? कॉर्डेटा. कळालं? कॉर्डेट म्हणजे तो कॉर्डेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर जे होतं ते कासव, टर्टल होतं. कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, फेनतरण पद्धतीत धातूंच्या सल्फाइडचे कण प्राधान्याने कशाने भिजतात? म्हणजे काय? इन फ्रोथ फ्लोटेशन मेथड. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कोणती पद्धत म्हटलं? फेनतरण पद्धत, फ्रोथ फ्लोटेशन मेथड म्हणतात त्याला. तर सल्फाइड पार्टिकल, कोणते पार्टिकल? सल्फाइड. सल्फाइड म्हणजे काय रे? एस. सल्फाइड पार्टिकल्स ऑफ ओर प्रिफरन्शियली गेट वेटेड बाय विच सबस्टन्स? कोणत्या सबस्टन्सनी ते भिजले जातात सल्फाइड ओर? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये ते तेलाने भिजले जातात आणि जी काही इम्प्युरिटी राहते ती पाण्यात भिजली जाते. सल्फाइड ओर तेलात आणि जी इम्प्युरिटी आहे ती पाण्यात. मग आपल्या कामाची जी वस्तू आहे ती तेलात आहे. कळालं? किंवा झिंक जो आहे तो पाण्यात, सॉरी, सल्फाइड चालला गेला तेलासोबत. आता जे पाण्यात जे उरलं खाली बॉटमला ते आपल्या कामाचं असेल. ते काय असेल? झिंक असो किंवा वेगवेगळे कंपाऊंड असो. कळालं? मेटल, जो काही धातू सल्फाइड सोबत होता तो आता पाण्यात राहणार आहे. बरोबर? तर लक्षात ठेवायचं, हे एक महत्त्वाचा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? अतिशय चांगला प्रश्न आहे. कळालं सर्वांना? विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर ब्लड प्रेशर? ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणता इन्स्ट्रुमेंट वापरला जातो? नंबर 1 स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोपनी ब्लड प्रेशर मोजतात का? नाही, हार्टबीट चेक करतात. कळालं? स्टेथोस्कोपनी काय चेक करतात? हार्टबीट, नॉट ब्लड प्रेशर. जास्तीत जास्त लोक इथं चूक करतात बरं. त्यांना वाटते स्टेथोस्कोप ऐक दिसला, त्यांना वाटते ते डॉक्टर जे कानात हेडफोन डॉक्टरचे, बरोबर आहे, तर ते नसतं. लक्षात ठेवा, स्टेथोस्कोपनी काय मोजल्या जातं? हार्टबीट चालू आहे की नाही हे पाहिल्या जातं, हार्टबीट. ठीक आहे. त्यानंतर थर्मोमीटर. थर्मोमीटर सर्वांनाच माहित असेल, टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं जातं, टेम्परेचर. नंतर स्पिग्मोमॅनोमीटर हे वापरलं जातं काय मेजर करण्यासाठी? ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजेच काय? रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जातं. आणि बॅरोमीटर. बॅरोमीटर तुम्हाला माहित आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, दाब मोजण्यासाठी. ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍटमॉस्फेरिक दाब मोजण्यासाठी काय वापरलं जातं? बॅरोमीटर वापरल्या
जातं. समजलं विद्यार्थी मित्रांनो? जर माझं हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अंतद्रव्य जालिका. अंतद्रव्य जालिका म्हणजे काय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आतील बाजूने याला तर बाहेरील बाजूने कशाला जोडलेली असते? तसेच अतिशय चांगला प्रश्न विचारला की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आतल्या बाजूने कशाला जॉईंट असतो आणि शेवट खालच्या बाजूने तो कशाला अटॅच असतो? पहा, तर लक्षात ठेवा, तो इनसाइड जॉईंट असतो कशाला? केंद्रकाला. केंद्रक म्हणजेच काय? न्यूक्लियसला. आतून तो जॉईंट असतो कशाला? न्यूक्लियसला. आणि बाहेरून साईडला, बाहेरच्या साईडला तो जॉईंट असतो कशाला? प्लाझ्मा मेम्ब्रेनला. प्लाझ्मा मेम्ब्रेन लक्षात ठेवायचं सर्वांनी. बाहेरील बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेनला जॉईंट असतो आणि आतमधल्या बाजूला न्यूक्लियसला. म्हणजे उत्तर आहे केंद्रक आणि प्रदव्य पटल. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सौर विद्युत घटामध्ये प्रकाश ऊर्जेचे थेट कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते? अतिशय चांगला प्रश्न विचारला की सोलार एनर्जीचं रूपांतर फोटोवोल्टाईक सेल किंवा सोलार सेल मध्ये कशामध्ये होते म्हणते? तर सोलार एनर्जीचं रूपांतर डायरेक्टली विद्युत ऊर्जेत होते, बरोबर? इलेक्ट्रिकल एनर्जीत होते. कोणती एनर्जी? सोलार एनर्जी. कन्वर्ट कशामध्ये होते? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. अतिशय सोपा प्रश्न होता, कळालं? नंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, समपृष्ठ रज्जू प्राणी संघाची विभागणी किती उपसंघात केली आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला. काय विचारला? इंटू हाऊ मेनी सबफायला इन द फायलम कॉर्डेटा डिवायडेड. म्हणजे जो फायलम आहे कॉर्डेटा हा किती सब फायलम मध्ये डिवाइड होतो? तर लक्षात ठेवा 3 सब फायलम मध्ये डिवाइड होतो विद्यार्थी मित्रांनो. किती? 3 सब फायलम मध्ये डिवाइड होतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर. आता 3 कोणते पहा? 1, 2 आणि 3. 3 आहेत सब फायलम फायलम कॉर्डेटा मध्ये. एक आहे पहिला युरो कॉर्डेटा. युरो कॉर्डेटा. नंतर आहे सिफॅलो कॉर्डेटा. सिफॅलो कॉर्डेटा. आणि शेवटचा जो आहे तो आहे व्हर्टिब्रेटा. कळलं? हे 3 सब फायलम येतात फायलम कॉर्डेट्स मध्ये. कळलं? आणि त्यामधला हा जो व्हर्टिब्रेटा आहे का, त्या व्हर्टिब्रेटामध्ये मॅमल्स आहे, मॅमल्स मध्ये आपण आहोत. कळलं? सगळ्यांना समजलं का? आता युरो कॉर्डेटा कोणाला म्हणतात? युरो कॉर्डेटा त्यांना म्हणतात ज्यांच्या लार्वाच्या टेल मध्ये काय असतो? नोटोकॉर्ड असतो. ठीक आहे. नंतर सिफॅलो कॉर्डेटा कोणाला म्हणतात? ज्यांच्या हेड आणि टेल मध्ये असतो त्यांना म्हणतात. आणि व्हर्टिब्रेट सर्वांना ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम असतो त्यांना व्हर्टिब्रेटा म्हणतात. समजलं सर्वांना? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 36 सौर घटांच्या सौर पॅनेल मधून मिळणारी विद्युतधारा किती असते? विद्युतधारा फक्त 3 एम्पियर असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कितीही तुम्ही ते जोडत जा, जास्त ऊर्जा आपल्याला मिळणे नाहीये. कळालं? कितीही चांगला तुम्ही तो काय म्हणतो त्याला सोलार सेल लावा, त्याचा सगळ्यात चांगला जो सोलार सेल असतो का, त्याची जी आपल्याला किती पर्सेंट निर्माण करून देतो माहिती आहे? फक्त 15%. पुस्तकात देऊ नये. 15%. फक्त 15% त्याची हे असते. ठीक आहे. कळालं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, एकदलिकीत म्हणजे काय? मोनोकॉट वनस्पतीचे उदाहरण कोणते? मोनोकॉट जे असतात, एंजिओस्पर्म 2 प्रकारचे असतात. एक असतात मोनोकॉट आणि डायकॉट. मोनोकॉट म्हणजे जे एक बीजपत्री असतात आणि डायकॉट म्हणजे त्यांचे 2 हिस्से होतात बियांचे, बरोबर? त्यांना डायकॉट म्हणतो आपण. तर मोनोकॉटचं एक्झाम्पल सांगा म्हणते. ग्राम, मँगो, व्हीट आणि पी. विद्यार्थी मित्रांनो, पी म्हणजे तुमचं माहिती आहे वटाणा. वटाण्याचे 2 भाग होतात, बरोबर? मँगो मध्ये एक बी असते, तिचे सुद्धा 2 भाग होतात. ग्रामचे सुद्धा 2 भाग होतात. मग उरला कोण? व्हीट. गहू हा जो आहे हा मोनोकॉट आहे. अजून कोण आहे बरं एक्झाम्पल याचं? मेज हा काय आहे बोला? मोनोकॉट आहे. अजून एखादा एक्झाम्पल सांगा. कोकोनट हा सुद्धा काय आहे बोला? हा सुद्धा मोनोकॉट आहे. नंतर राईस, तांदूळ सुद्धा काय आहे? मोनोकॉट आहे. हे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल्स होते कोणाचे? मोनोकॉटचे.
मोनोकॉट, डायकॉट, ब्रायोफाइट्स हे सर्व 9वीच्या पुस्तकात आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच मसल इज इनव्हॉलंटरी अँड स्ट्रायटेड. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला की स्नायू ऐच्छिक नसून पट्टेदार असतात, पण असे आहेत की ते इनव्हॉलंटरी सुद्धा आहेत आणि स्ट्रायटेड सुद्धा आहे. असा एकच आहे, तो कोणता आहे? कार्डियक. कार्डियक मसल जी असते ती कशी असते? इनव्हॉलंटरी असते. कशी असते? इनव्हॉलंटरी. आणि कशी असते? स्ट्रायटेड. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? जी आपल्या कंट्रोलमध्ये नसते. बघा, तुम्ही झोपले, तुमचा हृदय झोपतो का? नाही झोपत. तो धडकत राहतो, म्हणजे तो आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही आहे. बरोबर. आणि ते स्ट्रायटेड सुद्धा आहे. कोण? कार्डियक मसल. लक्षात ठेवा. आणि कार्डियक मसल फक्त कुठे आढळतात? हृदयामध्ये, हार्टमध्येच आढळतात. बाकी शरीरामध्ये कुठेच कार्डियक मसल नसतात. मग आपल्या व्हिसरल ऑर्गन जवळ ज्या मसल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? नॉन स्ट्रायटेड किंवा स्मूथ मसल म्हणतो. कळालं? आणि ज्या आपल्या हाडांजवळ, बोन्सच्या जवळ राहतात त्यांना आपण स्ट्रायटेड मसल म्हणतो, स्केलेटल मसल. कळालं? स्केलेटल मसल कुठे असतात? बोन्सच्या जवळ असतात. आणि व्हिसरल मसल कुठे असतात? इनर ऑर्गनच्या जवळ असतात. कळालं? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच टिश्यू कनेक्ट मसल टू बोन. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कोण आहे जो स्नायूंना हाडाशी जोडतो? ठीक आहे. कोणाला कोणाशी जोडतो म्हटलं? मसलला कोणाशी जोडणारा? बोनशी जोडणारा. कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टेंडॉन जे असतात ते जोडतात. टेंडन कोणाला कोणाशी जोडतात? मसलला बोनशी. म्हणजे काय? स्नायूंना हाडाशी जोडतात. कोण? टेंडन. मग लिगामेंट काय करतात बरं? लिगामेंट करतात बोनला बोनशी जोडतात. बोन टू बोन. हाडांना हाडाशी जोडणारा जो असतो त्याला म्हणतात काय? लिगामेंट. कळालं? आणि जे स्नायू असतात, स्नायूंना हाडांशी जोडणारा जो असतो त्याला आपण टेंडॉन म्हणतो. असाही प्रश्न टीईटीने आधी विचारलेला आहे. तर परत सुद्धा असाच प्रश्न येऊ सुद्धा शकतो विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा सर्वांनी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता विकार केवळ स्त्रियांमध्ये आढळतो? अतिशय चांगला प्रश्न. इथे संपलावर हा प्रश्न. फक्त स्त्रियांमध्ये आढळतो म्हणते. विच ऑफ द फॉलोइंग डिसऑर्डर इज फाउंड ओनली इन फिमेल्स. नाव दिलंय क्लाइनफेल्टर सिंड्रोम. मी आता सांगितलं तुम्हाला मागचा प्रश्न की तो पुरुषांमध्ये राहतो, म्हणजे हे तर ऑप्शन सरळ सरळ कटलंय. नंतर टर्नर सिंड्रोम. येस, टर्नर सिंड्रोम इज ओनली फाउंड इन फिमेल. कळालं? टर्नर सिंड्रोम मध्ये एक नॉर्मल स्त्री असेल, पहा लक्ष द्या, नॉर्मल स्त्री असेल तर तिच्या शरीरामध्ये 44 ऑटोसोम्स असतात आणि एक्स हे सेक्स क्रोमोझोम असतात. पण ज्या स्त्रीला टर्नर सिंड्रोम झालेला असतो तिच्या शरीरात 44 ऑटोसोम्स तर असतात, पण फक्त एकच एक्स क्रोमोझोम असतो. म्हणजे टोटल संख्या जी आहे ती फक्त 45 होते. 45 क्रोमोझोमच तिच्या शरीरात राहतात. कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता. कोणता? टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम कोणाला होतो? महिलांना. या महिलांना मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही, यांची नेक वेब्ड राहते, यांना मेमरी ग्लँडचं डेव्हलपमेंट यांच्यामध्ये व्यवस्थित होत नाही. ठीक आहे? कळालं? कोणत्या? ज्या स्त्रिया ज्यांना काय होतं? टर्नर सिंड्रोम होतं. आणि टर्नर सिंड्रोम असेल तर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये फक्त एकच एक्स क्रोमोझोम राहतो, दुसरा राहत नाही. नॉर्मल स्त्रियांमध्ये 2 एक्स क्रोमोझोम राहतात. कळालं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, तर डाऊन सिंड्रोम सुद्धा आहे. पहा, डाऊन सिंड्रोम कशामुळे होतो? जर 21वी जोडी जी असते ऑटोसोमची, 21वी जोडी, त्यामध्ये 2च्या जागी जर का 3 क्रोमोझोम झाले तर त्याला म्हणतात ट्रायसोमी ऑफ 21 क्रोमोझोम. ठीक आहे? ट्रायसोमी जर का झाली, 3 क्रोमोझोम झाले, तर त्या ठिकाणी कोणती बिमारी होते? डाऊन सिंड्रोम होते. सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं की जे आरबीसी आहे त्या आरबीसीचा शेप जो आहे तो हाफ मून सारखा होतो, सिकल सारखा होतो. आणि अशा व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होतो, यांचे बोटं हे सुजून जातात पूर्ण. ठीक आहे? हे सिम्पटम्स आहेत कोणाचे? सिकल सेल ॲनिमियाचे. समजलं सर्वांना विद्यार्थी मित्रांनो? डाऊन सिंड्रोम कळाला. क्लाइनफेल्टर सिंड्रोम तर आधीच पाहिला आपण. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे. पहा सर्वांनी लक्ष द्या. मेंडलच्या नियमांनुसार उंच म्हणजे टीटी आणि बुटका म्हणजे टीटी, वाटणा यांच्या F1 पिढीतील सर्व झाडे कोणती असतात? म्हणजे अकॉर्डिंग टू मेंडल्स लॉ, व्हॉट ऑल द प्लांट्स इन F1 जनरेशन
वेन टॉल पी प्लांट क्रॉस विथ डॉर्फ टी प्लांट. सोपं आहे बघा, सर्वचे सर्व टॉल असायला पाहिजेत F1 जनरेशन मध्ये, सर्वांनाच माहित आहे. आपण पहिले फिनोटाईप लिहितो टी, हा जिनोटाईप झाला बरं. नंतर आपण लिहितो काय इकडे डॉर्फचं टी लिहितो, बरोबर आहे. नंतर याचा गॅमिट आला टी, याचा गॅमिट आला टी, या दोघांचं काय करतो क्रॉस, आपल्याला मिळतो काय टी, बरोबर. आणि हा जो आहे हा टॉलच असतो. कसा असतो टॉल. एक जरी कॅपिटल टी असला तर तो टॉल असतो, कळालं. दोन्ही कॅपिटल टी असेल तर 100% टॉल असतो. आणि जर दोन स्मॉल टी असेल तर तो डॉर्फ असतो, कळालं. आज यामध्ये तुम्हाला 2 रेशो सुद्धा पाहिले असेल तुम्ही. फिनोटिपिक रेशो 3:1 आणि जिनोटिपिक रेशो 1:2:1. हा कोणता क्रॉस होय, एकच कॅरेक्टर घेऊन केलेला क्रॉस आहे. म्हणजे हा कोणता आहे मोनोहायब्रिड क्रॉस आहे. जेव्हा आपण 2 वेगळे कॅरेक्टर घेऊन क्रॉस करू त्याला आपण डायहायब्रिड क्रॉस म्हणतो, कळालं. हे महत्वाचं होता. हे जिनोटिपिक रेशो, हा फिनोटिपिक रेशो. 3 टॉल असतात, एक डॉर्फ असतो. एक प्युअर टॉल असतो, 2 हायब्रिड टॉल असतात आणि एक प्युअर डॉर्फ असतो. हे सुद्धा हे जिनोटिपिक आहे, हे काय आहे फिनोटिपिक आहे, कळालं. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, उपयोगी वाटलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.